नमस्कार. मी अनिल उजळे दिव्य बेळगाव चंगड लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज एक महत्त्वाचा विषय नुकताच झालेला काल लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्यामध्ये देशभरातील ठिकठिकाणी मतदान झाले. काही ठिकाणी संमिश्र मतदान तर काही ठिकाणी उच्चांकी मतदान फारसे जरी झाले नसले तरी मतदान प्रक्रिया बऱ्याचपैकी पार पडली. मात्र दोन ठिकाणी अशी निघाली देशातील की तेथील मतदानाच्या बाबतीत विचार करणे क्रमप्राप्त आहे. पहिले ठिकाण नागालँड पीपल ऑफ ऑर्गनायझेशन नावाच्या संस्थेने किंवा संघटनेने आपल्या नागालँडमधील लोकांच्या मागणीसंदर्भात आवाहन केलं होतं आणि त्यानुसार नागालँडमधील 6 जिल्ह्यातील एकाही मतदारानं मतदान केले नसल्याची घटना घडली. तब्बल 4 लाखाहून अधिक या ठिकाणी असलेले मतदार घराबाहेर पडले नसल्यामुळे यामध्ये आश्चर्याची घटना मानली जात आहे आणि त्यामुळे या घटनेकडे संपूर्ण देश गांभीर्याने पाहत आहे. दुसरी बाजू अशी की जे मणिपूरमध्ये अशाच प्रकारे गेली वर्षभर त्यांच्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार वाद सुरू असून या ठिकाणच्या घटना ज्या आहेत त्या घटना संपूर्ण देशाला माहिती आहेत आणि त्यानुसार कालच्या मतदान प्रक्रियेमध्ये मणिपूरमध्ये उद्रेक झाला. EVM मशीन तोडफोड करण्यात आली. मतदान केंद्रावर पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि अशा अप्रिय घटनेमुळं या मणिपूर आणि नागालँड या 2 राज्यांची निवडणूक चर्चेत आली. पहिल्या टप्प्यामध्ये ही 2 ठिकाणी लक्षवेधी ठरली. आता पुढचे अनेक टप्पे आहेत. या टप्प्यामध्ये आणि अशा अप्रिय घटना कोणत्या प्रकारे घडू शकतील हे आता यावर चर्चाही न केली बरी. कारण या मतदारांनी ज्या आपल्या भावना आहेत त्यांच्या भावना व्यक्त करताना अशा प्रकारे कृतीतून रोष व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मतदान प्रक्रिया पार पाडली जावी. देशामध्ये लोकशाही आहे, जिवंत राहिली पाहिजे आणि त्यासाठी आपलं मताचं पावित्र्य जे आहे ते राखलं पाहिजे. हा झाला एक भारतीय घटनेचा महत्त्वाचा भाग, ज्या प्रक्रियेमुळे देशामध्ये लोकशाही नांदू शकते आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये आपण भाग घेणे ही काळाची गरज आहे. मात्र राजकर्त्या लोकांचा जो वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन लोक का बदलतात? लोकांच्या भावना, लोकांच्या मागण्या याकडे राजकर्त्यांनी लक्ष देणे ही काळाची गरज आहे. नाहीतर मग अशा प्रकारे लोक आपला रोष व्यक्त करत असतात. थोडक्यात देशातील या 2 ठिकाणी ज्या पहिल्या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान घडलेल्या घटना आहेत त्याबाबत राजकर्त्यांनी किंवा तमाम लोकप्रतिनिधींनी याबाबत मंथन करणे गरजेचं आहे असे म्हटले तर उचित ठरेल.